गुड मॉर्निंग. कसे आहात? आत्ता जस्ट आंघोळ झालेली आहे आणि आज जिम स्किप केलेलं आहे कारण आज भोगीसुद्धा आहे आणि आज बरीच कामं आहेत घरात. सो म्हटलं आज जिमला नको जायला, म्हणून मी आज जिमला गेले नाही. आणि हो, आज हेअर वॉश डेसुद्धा होता. सो हेअर वॉश डे म्हटल्यावर कसं रोजच्यासारखी पटकन आंघोळ उरकून बाहेर येता येत नाही, म्हणून म्हटलं की आज थोडंसं निवांतच करूया. यानंतर मला स्वतःला आणायला शाळेतसुद्धा जायचं होतं आणि आंघोळ झाल्यावरचं सध्याचं हेच रुटीन आहे की बॉडी लोशन लावायचं. मी आयुर्वेदचं बॉडी लोशन लावते आहे सध्या, ते जरा मला सूट होतं आहे. आणि त्यानंतर सेटाफिलचं मॉइश्चरायझर आहे, ते पण मला सूट झालं आहे. आणि सनस्क्रीम लावते. सनस्क्रीम मात्र कंपल्सरी लावत असते. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा सगळ्या ऋतूंमध्ये सनस्क्रीम लावत असते. आता सध्या हे VLCCचं आहे, SPF 50चं, सॉरी SPF 40 आहे, पण मी 50 लावत असते. हे चुकून आणलं गेलं SPF 40चं. तर ठीक आहे, इट्स ओके, म्हणजे ते पण होतं आहे सूट, अगदीच काय असं हे नाही आहे. सो चला, तर मग आता आंघोळ झालेली आहे, आवरून झालेलं आहे आणि आता जायचं आहे स्वधाला आणायला बाहेर. त्याआधी तुमच्याशी थोडंसं बोलते. हॅलो, कसे आहात सगळे? मी श्रद्धा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आज भोगी आहे. भोगीच्या सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. तुम्ही कशी साजरी करता भोगी मला नक्की सांगा. आणि मी तरी संध्याकाळी पूजा करणार आहे भोगीची. त्यासाठी सगळं साहित्य वगैरे आणून ठेवलेलं आहे. तर ते मी जमलं तर शेअर करेन तुमच्याशी. आता बघू मुलींच्या गडबडीत किती जमतंय ते व्हिडिओ शूट करायला. आता सगळ्यात आधी आत्ता आंघोळ झालेली आहे आणि त्यानंतर आता स्वधाला घ्यायला जायचं शाळेत. सो तिला घेऊन आलं की मग त्याच्यानंतर दुपारची थोडीशी कामं, सकाळची सगळी कामं आटपलेली आहेत आत्ता. आणि मग त्यानंतर तिळाचं काहीतरी करणार आहे थोडंसं, म्हणजे तिळाचे छोटेसे लाडू किंवा मग असंच म्हणजे वड्या, जमलं तर वड्या पण करेन. सो शेअर करेनच तुमच्याशी. त्याआधी मी सांगते की भोगी म्हणजे काय. तर भोगी म्हणजे आमच्याकडे तरी असे म्हटले जाते की भोगी म्हणजे उपभोग घेणे. तर काय असतं की या दिवसामध्ये ना, म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये विशेषतः सगळ्या भाज्या उपलब्ध असतात, म्हणजे सगळ्या रानभाज्या किंवा सगळ्या भाज्या उपलब्ध असतात आणि त्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. म्हणून या सगळ्या भाज्या एकत्र करून ना आपण या सगळ्या भाज्या करतो आणि या सगळ्या भाज्यांचा आपण भोग घ्यायचा असतो, म्हणून याला आपण भोगीची भाजी असे म्हणतात. त्यानंतर ना बाजरीची भाकरीसुद्धा करतात. बाजरीची भाकरी हिवाळ्यात, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे, हिवाळ्यासाठी चांगली असते कारण त्यात उष्ण गुणधर्म असतो. आणि मग त्यानंतर आंघोळीच्या पाण्यात तीळ वगैरे टाकतात, हे तर सगळ्यांकडे असेलच. तर असा असतो भोगीचा दिवस. तर इथे बघा, मी भोगीची भाजी आणली होती. भोगीची भाजी ना मी काल मी सियाला घेऊन खरं तर क्लासला गेले होते आणि तिथे एक आजी बसल्या होत्या अशी सगळी भाजी, मिक्स भाजी वगैरे घेऊन. सो म्हटलं चला त्यांना पण म्हणजे थोडीशी मदत केल्यासारखं होईल. आपण मार्केटमध्ये जाऊन चांगल्या दुकानातून वगैरे तर घेतोच, म्हणजे भाजी मार्केटमध्ये जाऊन. पण या अशा अगदीच रस्त्यावर बसल्या होत्या आजी आणि मला त्यांच्याकडे असं बघवलं नाही, म्हणून मग मी त्यांच्याकडनं एक तो वाटा त्या विकत होत्या, तर तो वाटा मी एक घेतला. खरं तर त्यात पालेभाजी नव्हती जी असायला पाहिजे होती, पण म्हटलं ठीक आहे, बाकी सगळं होतं फक्त पालेभाजी सोडून, म्हणून मग मी ते घेऊन आले होते त्यांच्याकडनं आणि म्हटलं तेच करूया आता. आणि मग त्याच्यानंतर मी स्वतःला शाळेतून घेऊन आले आणि दुपारसाठी भाजी आणि भाकरी पण करायचं राहिलं होतं. सो भाजी आणि भाकरी पण करत होते मी इथे. आत्ता मला इथे फक्त 2च भाकरी करायच्या होत्या माझ्यासाठी. संध्याकाळसाठी मी गरम भाकरी करणार होते, पण म्हटलं संध्याकाळी शूट घेणं होतं का नाही माहिती नाही, म्हणून मी आत्ताच तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. आत्ता थोडा निवांत वेळ आहे, स्वतः पण तसं झोपली होती, म्हणून मग आत्ताच मी शूट करून घेतलं होतं. आपले सण हे किती छान आहेत ना सगळे, म्हणजे आपण हे जे हिंदू सण सगळे साजरे करतो त्यामागे खूप काहीतरी लॉजिक आपल्या पूर्वजांनी बनवलं असेल. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे सण सण म्हणजे ना आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली परंपरा आहे. सण साजरे केल्याने काय होतं की आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचते. म्हणजे आपल्या पूर्वजांनी काय केलं हे कळण्यासाठी ना तेच आपल्या पुढच्या पिढीने करावं हाच एक हेतू असतो. आणि बहुतेक सण हे जे असतात ना
ते देव ऋतू बदल किंवा मग आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी आभार मानण्याचा एक प्रयत्न असतो. आपल्या पूर्वजांनी किती विचार केला या सगळ्या गोष्टींवर, म्हणजे आता आपलं जे सायन्स आहे त्याला ते किती फिकं पडेल आपणच विचार करूया. म्हणजे तर मी इथे पटकन 2 भाकरी करून घेतल्या होत्या आणि यानंतर मी आता भाजी करणार होते. तर भाजीसाठी मी ना या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून एका कुकरमध्ये शिजायला लावल्या होत्या आधी. म्हणजे एक 4-5 शिट्ट्या करून घेतल्या होत्या त्याच्या. म्हणजे इकडे भाकरी करत होत्या आणि एक साईडला मी त्याला शिट्ट्या केल्या होत्या. त्यानंतर त्यात मी विशेष काही नाही, आपलं बेसिक म्हणजे कांदा, लसूण आणि टोमॅटो हे सगळं घालणार होते. त्यामुळे ते सगळं कट करून घेतलं. आणि आता आज तिळाचं महत्त्व आहे या 2 दिवसात, म्हणून मी तीळ भाजले आणि तिळाचं थोडंसं कूट करून घेतलं होतं. आणि त्यानंतर मी इथे फोडणीला बेसिक आपण जे जिरं, मोहरी, कांदा, लसूण हे सगळं घालतो, कढीपत्ता ते घातलं. आणि बेसिक मसाले जे की धने पावडर आणि गरम मसाला आणि आपला घरचा जो काळा मसाला असतो तो, आणि थोडासा कलर येण्यासाठी लाल तिखटसुद्धा घातलं होतं इथे मी. आणि हळद आणि हिंग हे सगळं घालून मी एकत्र ते हे केलं होतं. आणि त्यानंतर ना ही जी भाजी शिजवली होती ना कुकरमध्ये, ती थोडीशी मॅश करून घेतली मॅशरनी, किंवा रवीने पण आपण ताक घुसळायच्या रवीने पण ती मॅश करू शकतो. तर ती मॅश करून घेतली आणि त्यामध्ये तिळाचं जे मी कूट केलं होतं ना, ते तिळाचं थोडंसं कूट आणि आपलं शेंगदाण्याचं कूट ते पण घातलं होतं. म्हणजे आम्हाला तरी शेंगदाण्याच्या कूटाशिवाय होतच नाही, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट लागतंच सगळ्या भाज्यांमध्ये. तर शेंगदाण्याचं कूटसुद्धा थोडंसं घालून घेतलं होतं. आणि त्यानंतर मग इथे गरम पाणी घातलं होतं. म्हणजे गरम पाणीच घाला शक्यतो भाजीला. त्याने काय होतं की भाज्यांना छान कलर येतो. रोजच्या भाज्यांना पण जर आपण गरम पाणी घातलं ना तर भाज्यांना खूप सुंदर कलर येतो. तर आता गॅस मोठा केला आणि मस्त भाजी एक 5-7 मिनटं अशी उकळू दिली मीडियम गॅसवर. आणि इतकी छान टेस्ट आली होती ना भाजीला, आणि कलर पण इतका सुंदर आला होता भाजीला. मला नंतर वाटलं की उगाच म्हणजे बरं झालं आपण ती पालेभाजी नाही घातली याच्यामध्ये ते. आणि मग इथे मी संध्याकाळी विड्याची पूजा केली होती. इथे 7 पानाचे 2 विडे केले होते आणि त्यात आतमध्ये 7 सुपाऱ्या घातल्या होत्या आणि ते गुंफून त्याची पूजा केली होती रात्री भोगीची. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.